नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। अंबरनाथ डम्पिंग येथे सध्या आपण आहोत आणि बुधवारी दुपारी 3:30च्या सुमारास या डम्पिंगला आग लागली होती आणि आताही आपण जर पाहिलं तर शर्थीचे प्रयत्न ही आग विझवण्यासाठी होते आणि स्थानिक नगरसेवक शैलेश भोईर यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। मागील 3 दिवसांपासून ते घटनास्थळी आहेत, एसीच्या ऑफिसमध्ये न बसता घटनास्थळी आहेत आणि महत्वाचं म्हणजे सगळ्या परिस्थितीचा ते आढावा घेत आहेत। वारंवार सर्व अधिकाऱ्यांशी ते संवाद साधतायत। आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा देखील त्या अधिकाऱ्यांशी ते बोलत होते आणि संपूर्ण परिस्थिती ते जाणून घेत होते आणि ही सगळी अपडेट अंबरनाथ नगर परिषदेचे जे अधिकारी त्यांना देत होते आणि लवकरात लवकर या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, खरं तर अनेक नेते पुढारी असतात, कार्यालयात बसतात, तिथून वेगवेगळं विधानं करणं, परंतु आपण घटनास्थळी आहात। सकाळी आम्ही पाहिलं, आपण तब्बल 2-2.5 तास वरती होतात, संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलात। आताही वारंवार या घटनास्थळावरून सगळी माहिती घेत आहात। कशी परिस्थिती आहे आणि काय उपाययोजना असणार आहेत? मी तुमच्या माध्यमातून आमच्या वार्डातल्या सगळ्या नागरिकांना सगळ्यांना सांगू इच्छितो का आत्ताच कुठेतरी नगरपालिकेत नगराध्यक्ष मॅडमला भेटायला गेलेले कोण कार्यकर्ते होते भारतीय जनता पार्टीचे, त्यांनी अशी टीका केली आमच्यावर का इथे ज्यावेळेस आग लागली तेव्हा नगरसेवक होता कुठे। आम्ही त्यांना सांगू इच्छितो का आम्ही कोणतंही जर एखादी आपत्ती आली तर आम्ही रील बनवण्यासाठी जात नाही तिथे आम्ही, किंवा आम्ही व्हिडिओ पोस्ट करत नाही। परवाच्या दिवशी ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी संध्याकाळी स्वतः म्हणजे तुम्हाला सांगू, मी आणि माझा मुलगा आम्ही दोघे डम्पिंगच्या वरती जिथं लास्ट डम्पिंग तिथे दोघे गेलेलो आम्ही। आग त्या दिवशी कमी स्वरूपात होती। त्या दिवशी माझं मुख्याधिकाऱ्यांशी बोलणं चालू होते, तडवी साहेब अभियंता त्यांच्याशी बोलणं चालू होतं माझं, आणि जे फायरचे अधिकारी आहेत सोनवणे साहेब, या सगळ्यांशी बोलणं करून ती आग कशी आटोक्यात आणता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो। परंतु काल त्या आगीचे स्वरूप खूप असं भयानक होतं। परवा थोडीशी कमी प्रमाणात आग होती, काल मोठ्या स्वरूपात आग लागली। काल 6:30 वाजता देखील मी संध्याकाळी डम्पिंगवर होतो। काल संध्याकाळी सगळं बघितलं। काल देखील माझं सोनवणे साहेबांशी बोलणं झालं, सीओ साहेबांशी। ही आग आटोक्यात कशी आणता येईल यासाठी आमचं कंटिन्यू नगरपालिकेचे अधिकारी असतील, तहसीलदार असतील, यांच्याशी आमचं कंटिन्यू बोलणं चालू आहे। आज तुम्ही इथे परिस्थिती बघाल तर हा डम्पिंग एक कमी मोजक्या स्वरूपात जी डम्पिंगसाठी जागा दिलेली आहे, ज्याला तात्पुरत्या स्वरूपात अशी एक परमिशन आहे। परंतु आमचा जो अंबरनाथ बदलापूर एकत्रित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प जो चालू आहे तो लवकरच आम्ही 6 महिने वर्षभरात तो पूर्ण करण्याच्या मागोत, तोपर्यंत हा प्रकल्प चालू आहे। परंतु आता जो हा डम्पिंग आहे, ह्या डम्पिंगला आग लागलेली आहे आणि वरती जायला फक्त एक सिंगल रस्ता आहे, का दुसरा कोणताही रस्ता नाही। मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की 1 महिन्यापूर्वीच नगरपालिकेने असा एक प्रस्ताव तयार केलेला आरोग्य विभागाने की बाबा जर कधी दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात डम्पिंगला आग लागतेच, जर यावर्षी देखील असं काय झालं तर त्यासाठी रस्ता बनवण्याची त्यांनी एक टिप्पणी तयार केलेली आणि त्यासाठी आम्ही एक पोखलन मशीन इथे उतरवलेली। परंतु आमच्याच परिसरातील काही समाजकंटकांनी तहसीलदार साहेबांना चुकीची माहिती देऊन आमची मशीन ती सील करायला लावली। नंतर तहसीलदार साहेबांना मी स्वतः गेलो, तहसीलदार साहेबांना सांगितलं, साहेब अशी अवस्था आहे, जर कधी भविष्यात डम्पिंगला आग लागली तर आम्ही त्याच्या बॅक साईडनं रस्ता तयार करतोय। तहसीलदार साहेबांनी सीओ साहेबांशी बोलणं केलं, सीओ साहेबांनी त्यांना पत्र दिलं। आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगायचं असं की जर त्या दिवशी आपल्या कुठल्या समाजकंटकांनी जर अशी तक्रार नसती केली तर आज ही परिस्थिती तुम्हाला दिसली नसती। 15 दिवसापूर्वी रस्ता झाला असता। आज ही जी आग दिसते किंवा जो तुम्हाला धूर दिसतोय तिथे प्रॉपर फायरची गाडी पोहोचू शकत नाही। हा जी डम्पिंगची जी अवस्था ही त्याचमुळे वाईट अवस्था आहे का फक्त सिंगल कचऱ्याची गाडी वरती जाते आणि लगेच रिटर्न येते। आज या डम्पिंगला पूर्णपणे 2-3 एकरमध्ये डम्पिंग आहे, सगळ्या गोल सभोवताली आग लागलेली त्याला। आता आम्ही तेच इथं नगरपालिकेत मी गेलेलो, सीओ साहेबांशी फोनवर चर्चा केली, नगराध्यक्ष मॅडम होत्या त्यांच्याशी चर्चा केली, तर नगराध्यक्ष मॅडमनी प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत का एक फायरची गाडी कंटिन्यू इथेच उभी ठेवायची 24 तास, आणि जो डम्पिंग आहे त्या डम्पिंगच्या सगळ्या बाजून त्यांनी रस्ता तयार करण्यासाठी सूचना दिल्या आहेत का जेणेकरून सगळ्या बाजूने ती फायरची गाडी फिरली पाहिजे आणि ती आग जी आटोक्यात आणली पाहिजे। आत्ताच मला वाटतं पन्हाळे साहेब होते, राठोड साहेब होते, आरोग्याचे अधिकारी सुहास साहेब होते, आम्ही स्वतः प्रत्यक्ष जागेची पाहणी केलेली आहे आणि आम्ही आता ते काम चालू केलेलं आहे। तुमच्या माध्यमातून मी सगळ्या नागरिकांना सांगू इच्छितो की आम्ही कंटिन्यू हा डम्पिंग हटवण्यासाठी प्रयत्न करतोय। जो अंबरनाथ बदलापूर एकात्मिक घनकचरा प्रकल्प तो लवकरात लवकर पूर्ण होऊन सर्वोदयनगर चिखलोली परिसरासह अंबरनाथ हा डम्पिंग मुक्त कसा होईल याच्यासाठी आम्ही मागील 1-2 वर्षापासून प्रयत्न करतोय। त्यामुळे नागरिकांनी आता ही आग पूर्णपणे आटोक्यात आलेली आहे। आजूबाजूचे आमचे जे नागरिक आहेत सर्वोदय स्क्वेअरमध्ये त्यांनी काही घाबरून जाण्याचं काही विषयच नाहीये। फायरची गाडी इथे आहे आणि ही आग लवकरात लवकर कशी विझेल याच्यासाठी मी नगरपालिकेचे अधिकारी असतील, मी असेल, आमची सगळी टीम असेल, आम्ही प्रयत्न करतो। सर, आग मुद्दाम लावली जाते असा आरोप करण्यात आला। नाही सर, काय माहितीये का, असं कोणी बोलतं आग लावली, पण दरवर्षीचा अनुभव आहे
आणि जर मुद्दामून कोणी आग लावत असेल, नोव्हेंबर डिसेंबर महिना असतो, आता तुम्हाला एक माहिती असेल का उन्हाचा कडाका वाढत चालला, उष्णता खूप वाढत चालली आणि दरवर्षी मार्च एप्रिल महिन्यात आग लागत असते. उलट आम्ही मगाशीच एका बाईटमध्ये बनलो बाबा इथले आमचे समाजकंटक जे आमच्या रस्त्याला विरोध करत कधी आमची पोकलनचं केलं, तर आम्ही असंच बोलू बाबा यांनी तर आग लावली नसेल ना, पण आम्हाला कोणावर आरोप करायचे नाहीयेत. उष्णता खूप वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे, आणि हा जो कचरा ह्या कचऱ्यामध्ये प्रॉपर काय ते हे कोणालाही माहिती नाही. त्यामुळे केमिकल असेल काय, अंबरनाथ शहराचा पूर्ण कचरा येतो, कोणत्याही प्रकारचं केमिकल असेल काय येत असेल, जास्त उष्णतेचं प्रमाण ते हीट होऊन ती आग लागली असेल असं आमचं मत आहे. सर, शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो, लवकरच सर्व स्थानिकांना परमनंट सोल्युशन मिळेल का? यस, लवकरच. म्हणजे मी 15 दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं असेल तर कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार आहेत डॉक्टर श्रीकांत एकनाथजी शिंदे साहेब यांनी एमेवाडी कल्याण लोकसभेच्या विकास कामांची एक बैठक लावली. त्याच्यात पहिला मुद्दाच होता अंबरनाथ बदलापूर एकत्रित घनकचरा प्रकल्प. का त्याच्यावर त्यांनी तो तिथला जो कॉन्ट्रॅक्टर आहे, अंबरनाथचे मुख्याधिकारी असतील, बदलापूरचे मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्या प्रकल्पासाठी पूर्ण जो निधी होता तो निधी एमएमआरडीच्या मार्फत दिलेला आहे. त्यामुळे एमएमआरडीचे जे आयुक्त आहेत त्यांनी पूर्ण निर्देश दिले का लवकरात लवकर, फार फार 6 महिने वर्षभराच्या आत हा प्रोजेक्ट पूर्ण होऊन हा जो अंबरनाथचा डम्पिंग आहे पहिल्या फेरीमध्ये अंबरनाथचा डम्पिंग बंद होऊन त्याचा जो घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा 1 वर्षाच्या चालू झाला पाहिजे असं त्यांनी निर्देश दिला पाहिजे आणि त्याचा आम्ही फॉलोअप देखील घेतोय आणि पुढच्या काही काळातच सर्वोदयनगर चिखलोली परिसर हा डम्पिंग मुक्त झालेला सर्व नागरिकांना दिसेल. नक्कीच स्थानिक नगरसेवक शैलेश भोईर यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे. अंबरनाथ चिखलोली डम्पिंग ग्राउंड आहे, येथे आग लागण्याची परिस्थिती घडलेली, परंतु आता आपण जर पाहिलं तरी आगीवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे आणि लवकरात लवकर आपण बघू शकतो की संपूर्ण ही उपाययोजना केली जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे येथील स्थानिकांना दिलासा देणार आहेत. लवकरच अंबरनाथ बदलापूर घनकचरा एकत्रित जो प्रकल्प आहे तो सुरू होणार आहे आणि या परिसरातील स्थानिकांना जो डम्पिंगचा त्रास होतोय त्याच्यापासून शैलेश भोईर यांच्या माध्यमातून जे आहे ती सर्वांना मुक्तता दिली जाईल असंही त्यांनी बदलापूर व्हॉइस न्यूज सोबत बोलताना जे आहे ते सांगितलेलं आहे. अंबरनाथ व बदलापूर शहरातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.